सह्याद्रीच्या दाट जंगलात धुलीच्या ऑफरोड रस्त्यावरून तासनतास प्रवास करून पोहोचावं लागतं या किल्ल्यावर, जिथे आजही उभे आहेत इतिहासाचे अवशेष आणि जिथून दिसतो सह्याद्रीतील सर्वात सुंदर सूर्यास्त. आज मी आणि संदेश निघालो आहोत लोणावळ्याजवळच्या या ऐतिहासिक किल्ल्याच्या प्रवासावर. चला तर मग पाहूया या गडाचा इतिहास, त्याची वाट आणि त्याच्यावरचा जबरदस्त अनुभव. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण जशाप्रमाणे बोललो होतो आपण लवकरच नवीन व्हिडिओ घेत येत आहोत, तशी आज एक आपली व्हिडिओ पडते. आज आहे काय, आजचा वार काय, बुधवार. आज बुधवार आहे. आज बुधवार आहे. आज एक व्हिडिओ पडेल आपली आणि ही व्हिडिओ शनिवारी पडेल. ओके, शनिवारीच तुम्ही बघत असणार. तर आज आपण चाललोय कुठे, तर श्रीवर्धन किल्ल्याला भेट द्यायला. आता वाजलेत काहीतरी 4:15. गेल्या टायमासारखंच आपण लेट निघालोय, कारण की जो संध्याकाळचा व्ह्यू पॉईंट असतो तो भारी असतो. 7 वाजेपर्यंत आपण रिटर्न घरी येऊ. बघू आपण कसं काय विषय. तर फायनली आता आपण पोहोचलोय अर्ध्या रस्त्यामध्ये. जवळच पोहोचलो आता, काही जास्त लांब नाही, कारण की आम्हाला आता रस्ता आपल्याला पहिल्यापासून चांगला माहिती आहे. त्याप्रमाणे आपण पोहोचलोय. दाखवतो तुम्हाला लोकेशन इथून काय वाटतंय आणि आपल्याला कुठे जायचंय. तर हे बघा, आपल्याला जायचंय ह्या किल्ल्यावरती. चला तर जास्त टाइम वेस्ट नाही करत, लगेच निघू आपण. ओके, आणि या टाइमला आपण पाण्याच्या बॉटल आणले, जरा बरं वाटतंय. कोल्हे असण्याची शक्यता आहे. लास्ट टाइम आपण बघितलेलं आहे. हे हातानं आपण ह्या दरीच्या इथे थांबलोय. जो आपण कातलदरा जो वॉटरफॉल बोलतो तो आमच्या थेट पाठीशी आहे. कातलदरा गडाच्या पायथ्याजवळ बाईक पार्क केली आणि सुरू केली खरी साहसाची सुरुवात. आता पुढे होता किल्ल्याचा ट्रॅक. आपल्याला इथे एक गुफा लागले आणि इथं पाणी आहे. पाणी इकडे 1, 2 आणि 3. एवढा टाइमपास न करता आपण इथून कल्टी मारतोय. चला. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये उभा असलेला हा किल्ला जवळपास 2000 वर्षाचा इतिहास आपल्या अंगावर घेऊन उभा आहे. या किल्ल्याचं मूल बांधकाम सातवाहन काळात झालं असलं असं मानलं जातं. काळानुसार या गडावर चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, कदम आणि बहामनी अशा अनेक राजवटींचा ताबा राहिला. पुढे हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात गेला. आम्ही इथे काही सिनेमॅटिक शॉट घेतले आणि पुन्हा निघालो किल्ल्याच्या दिशेने. किल्ल्याच्या अर्ध्या वाटेपर्यंत येईपर्यंत आम्हाला चांगलाच दम लागला होता. एवढा किल्ला चढून आता थोडं दमल्यासारखं झालं आहे, कारण की एवढं चढण्याची सवय नाही. थोडी विश्रांती घेतली आणि पुन्हा सुरू केली चढाई. इसवी सन 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला. पुढे 1704 मध्ये औरंगजेबाने हा किल्ला जिंकला, पण नंतर तो मराठ्यांनी पुन्हा मिळवला आणि शेवटी 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. आजही या किल्ल्यावर भक्कम तटबंदी, जुन्या दरवाजांचे अवशेष, पाण्याची टाकी, मंदिर आणि बुरुज पाहायला मिळतात. गडाच्या माथ्यावरून दिसणारा सह्याद्रीचा नजारा आणि आजूबाजूचा घाट जंगल मन मोहून टाकतं. इतिहास, निसर्ग आणि पराक्रम याचं सुंदर मिश्रण म्हणजे हा गड. दोन कोरीव कामं दिसत आहेत. आतमध्ये पण पाण्याचा टाकच असणार बहुतेक. बघूयात काय विषय. सलमान
शिवतीर्थ आपले स्वागत. ते बघू शकता. तर आम्ही आज एवढं टॉपवरती आलो आहे. गडाच्या पूर्ण आम्ही टॉपवरती आलो आहे. पण जो सुकून आहे ना ते वरती आल्यावरच. हां, गगनात मावणारा सुकून आहे. मला चारी बाजूला कसं एकदम. आणि जो नजारा आहे ना पलीकडचा संदेश, हा पाठीमागचा व्ह्यू, जो सूर्य आम्हाला दिसतोय मावळतीचा, हा प्रतिम. चारी बाजूला बघा कसं एकदम क्लायमेट वातावरण. किल्ल्याचं माहिती सांगण्याचा प्रयत्न केला असता, व्हॉईसवर नक्कीच देतोय मी, आणि कदाचित तुम्ही व्हॉईसवर हा पूर्ण ऐकला असणार. माहिती सांगायचं काही विशेष नव्हतं, माहिती सांगणार होतो पण खूप लेट झाला आहे, कारण की आत्ता वाजलेत आपल्या इथं 6:15 आणि घरी पण निघायचं आहे. कारण की घरी न सांगता आलं, कारण की प्लॅन अचानक बनतात आमचे. लावण्यात आलो का कुठं जायचं तर इकडे जायचं, कधी पण हा विषय असल्यामुळं आपण जास्त टाईम इथं थांबत नाही, तर लगेच निघतोय है ना. आणि तो पण जसं आपण तिकडे गेलो होतो ना मागच्या वेळेस आपण ह्या किल्ल्यावर गेलो होतो राजमाचीला, आणि हा जो किल्ला आहे तो आहे श्रीवर्धन किल्ला. ओके, बाजूबाजूलाच आहे. आणि तिथं बघतोय ना, तिथं अजून एक कोणतरी मुलगा उभा आहे. ओके, काय माहित का आम्हाला भास होतोय. मागाशी पण इथं भास झाला, 4-5 पोरं असण्याचा, एकही मुलगा दिसला नाही आम्हाला. ठीक आहे, काय विषय नाही, निघतो आता आपण घरी.